जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 208. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. मनुष्य जन्माला येऊन भगवतचरणी चित्तलय झाला नाही तर मनुष्य जन्म देऊन काय फायदा झाला असं भगवंत विचारतात, असं संत सांगतात. अनंत जन्म या मार्गावरून चालल्यानंतर भगवत कृपेनं एखाद्या जन्मामध्ये या मार्गावरून चालण्याची प्रेरणा संत कृपेनं, सद्गुरू कृपेनं मिळत असते. त्यामध्ये जर त्याचं सार्थक करून घेतलं नाही तर खरोखर आम्ही एका प्रकारे भूमिभार आहोत असं संत सांगतात. कारण जोवर हा चित्तलय होत नाही तोवर हे जन्ममृत्यूचं चक्र थांबत नाही आणि तदनुसार हा सुखदुःखांकित खेळ जो सुरू आहे त्याचा अंत होत नाही. सुख आणि दुःख हे दोन्ही मानवी भोग आहेत आणि अनेकदा या दुःखामध्ये गुरफटून राहून किंवा सुखामध्ये गुरफटून राहून या चित्तलयापासून आम्ही दूर राहतो. पण ज्याला संत कृपेनं, सद्गुरू कृपेनं या खेळाची कल्पना आली थोडीफार, की काय आहे सुख, काय आहे दुःख, अनेकदा किंबहुना मोस्ट ऑफ द टाइम्स सुख मिळालं आयुष्यामध्ये की आम्ही हुरळून जातो आणि दुःख मिळालं की गर्भगळीत होतो, उदास होतो. पण संत आम्हाला सांगतात की या दोन्ही गोष्टी येणाऱ्या जाणाऱ्या आहेत. भगवंतांनी गीतेत सांगितलं, आगमा पायिनो अनित्या, येणाऱ्या जाणाऱ्या आहेत आणि अनित्य आहेत. म्हणजे आज तुम्हाला सुख मिळालेलं असलं तर हुरळून जाऊ नका. दुःख कधी मिळेल सांगता येत नाही. आज भिकारी भीक मागताना बघून जर आम्ही त्याच्याकडे तुच्छतेनं बघितलं तर तो रोल रिव्हर्सल कधी होईल, कोणत्या जन्मात होईल याची शाश्वती नसते. त्यामुळे दुःख असो अथवा सुख असो, या दोन्ही गोष्टी अनिश्चित आहेत हे समजून जो त्या दोन्हींकडे पाठ फिरवतो आणि भगवत मार्गाला लागतो तो समत्वाला प्राप्त होतो. समत्वम योग उच्चते जे सांगितलं गीतेमध्ये, तो योग म्हणजे हे समत्व आहे, समदर्शित्व आहे, ते साक्षित्व आहे सुखदुःखांकडे समान भावनेनं बघण्याचं. आणि हे साधलं किंवा हे साधावं यासाठी सुद्धा आम्हाला हे रामायणासारखे ग्रंथ अत्यंतिक सहाय्यभूत होतात. प्रत्यक्ष भगवंत भगवती जे आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये जी अमाप दुःख, चढ उतार जे येत गेले त्यानुसार त्यावरून आम्हाला हे समजतं की आमचं आयुष्य मग असं आहे ज्यामध्ये चढ उतार आहेत, निंदक आहेत, स्तुतिपाठक आहेत. अनेकदा आम्हाला खूप जास्त सुख वाटेल अशा गोष्टी घडतात. अनेकदा आम्ही खाईत गेलोय इतकं दुःख होतं. या सर्व गोष्टी आमच्या आयुष्यात असणारच, कारण हाच जीवनाचा स्वभाव आहे. जोवर भगवत प्राप्ती नाही तोवर हे सुरूच राहणार. हा बोध होण्यासाठी सुद्धा हे रामायण आम्हाला सहाय्यकारी होतं. आणि तदनुसार आता पुढचा जो भाग आहे, जो श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या आयुष्यामध्ये काय बदल घडवून आणतो
जे अत्यंत आनंदामध्ये दिवस चालले होते पंचवटीसारख्या ठिकाणी, तिथे कोणतं विघ्न आड येतं याचं वर्णन तुलसीदास करतायत. त्यातून सुद्धा आम्ही कसं असलं पाहिजे, कसं नसलं पाहिजे, आमची बुद्धी आणि मन कसं शुद्ध होत गेलं पाहिजे. केवळ या राक्षसांना बघून, त्यांच्याबद्दल ऐकून, त्यांच्याबद्दल द्वेषात्मक भावना निर्माण होणं हा उद्देश रामायणाचा खचित नाही. त्या वृत्तीबद्दल द्वेष निर्माण होणं, त्या वृत्तीबद्दल आम्हाला तिरस्कार वाटणं आणि ती वृत्ती आमच्या आत आहे का ह्याची चाचपणी करणं, यासाठी हे राक्षसांचे हे आख्यान जे आहे रामायणामध्ये, मग शूर्पणखा असो, खरदूषण असोत किंवा अजून कुणी असोत, रावण असो, हे सर्व त्यासाठी आहे. आणि त्यामुळे ह्या सुद्धा सर्व कथाभागाला खूप महत्त्व आहे साधनेच्या दृष्टीनं, आमच्या मनशुद्धीच्या दृष्टीनं. त्यामुळे आज तुलसीदास आम्हाला शूर्पणखेची कथा, तो कथाभाग सांगतायत. म्हणाले, सुपनखा रावण कै बहिनी, दुष्ट हृदय दारुण जसहिनी, पंचबटी सो गई एक बारा, देखी बिकल भई जुगल कुमारा. रावणाची बहीण आहे म्हणतात शूर्पणखा नावाची होती, जी अहिनी जस म्हणजे एक दुष्ट नागिण असावी तशी भयानक होती. दारुण हृदय, अशा दुष्ट हृदयाची होती. ती एकदा पंचवटीमध्ये गेली आणि या दोन्ही राजकुमारांना बघून, श्रीराम आणि लक्ष्मणांना बघून बिकल भई, व्याकुळ झाली, कामासक्त झाली. बरं का. आणि आता मला तुलसीदास सांगतायत काकभुषुंडींसारख्या श्रेष्ठ संतांच्या वाणीतून. म्हणाले, भ्राता पिता पुत्र उरगारी, पुरुष मनोहर निरखत नारी, होई बिकल सक मनहि न रोकी, जिमिर बिमनी द्रव रबिहि बिलोकी. काय पहा, म्हणजे तमोगुणाची परमावधी सांगितली आहे. म्हणतात काकभुषुंडी की हे गरुडा, कशी असते शूर्पणखेसारखी राक्षसी, कशी असते ती राक्षसी वृत्ती ते सांगतायत. म्हणाले, धर्मज्ञान शून्य कामांध स्त्री होती ती, जी मनोहर सुंदर असा पुरुष बघून बेचैन होते. कोण पुरुष त्याचं वर्णन करतायत पहा. म्हणजे तिथंपर्यंत विचारसुद्धा पोहोचू शकत नाही असं वाटतं, पण खरोखर ही कामासक्ती जी आहे ती कुठल्या थराला जाऊ शकते, म्हणजे द वर्स्ट इज एक्सप्लेन्ड. व त्यानुसार त्याच्या खालचे स्तर, त्याच्या वरचे स्तर हे सगळे त्यामध्येच येतात. हे आम्हाला लक्षात येतं की मग तो भाऊ असो, बाप असो, पुत्र असो, मन बेचैन होतं. अशी ती कामासक्ती असते अशा स्त्रियांची, आणि मन आवरू शकत नाही. स्त्रियांची म्हणजे कुणाचीही, इथं शूर्पणखा आहे म्हणून कामांध स्त्री म्हटलंय. आणि मन आवरू शकत नाही ती स्त्री. ज्याप्रमाणे सूर्यकांत मणी म्हटलंय, सूर्याला बघताच पाझरू लागतो, तशी ही शूर्पणखेसारखी राक्षसी तिची अवस्था होते पुरुषाला बघून किंवा पुरुषाची स्त्रीला बघून. म्हणजे ही कामासक्ती यामध्ये वर्णन केली आहे तुलसीदासांनी. आणि त्यामुळे ह्या शूर्पणखेची गती काय झाली पुढे, तिनं काय केलं हे अगोदर सांगतायत. म्हणाले, रुचिर रूप धरी प्रभू
माही जाई, बोली बचन बहुत मुसुकाई। तुम सम पुरुष न मोह सम नारी, यह संजोग विधि रचा बिचारी। काय साहस आहे पहा, काय धाडस आहे पहा. म्हणजे काम कुठल्या स्तराला ते धाडस घेऊन जातो हे दाखवलंय की तिनं सुंदर रूप धारण केलं. मायावीच होती ती, त्यामुळे राक्षस रूप टाकलं, सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि प्रभू श्रीरामांजवळ गेली आणि मोहक हास्य करत म्हणाली, तुमच्यासारखा पुरुष नाही आणि माझ्यासारखी स्त्री नाही. त्यामुळे हा संयोग, ही जोडी आपली विधात्यानं विचार करून बनवली आहे. पुढे म्हणतीये, मम अनुरूप पुरुष जग माही, देखे खोजितो कतिहु नाही. ताते अब लगी रही कुमारी, मनुमाना कछु तुम्ही निहारी. म्हणाली, मी तिन्ही लोक धुंडाळले, पण तुमच्यासारखा पुरुष जगामध्ये कुठं नाही. मला अनुरूप असेल असा, माझ्यासाठी अनुरूप फक्त तुम्हीच आहात. पण तुम्ही आजपर्यंत मला भेटला नाहीत, कारण मी सगळीकडे शोधून सुद्धा माझ्या जोगा पुरुष जगामध्ये कुठे मिळाला नाही. त्यामुळेच मी अजूनसुद्धा कुमारी आहे. आता मात्र तुम्हाला बघून माझं मन मोहित झालंय. आणि हे ऐकल्यानंतर पुरुषोत्तम श्रीराम म्हणाले, सीतही चितई कही प्रभु बाता, अहई कुआर मोर लघु भ्राता. गैलच्छी मन रिपु भगिनी जानी, प्रभु बिलो की बोले मृदुबानी. तिथे आमची सीता माता बसली आहे प्रभूंच्या शेजारी, तरी सुद्धा हिचं हे धारिष्ट आहे पहा. आणि प्रभू श्रीराम सीतेकडे बघत म्हणाले, माझा लहान भाऊ मात्र कुमार आहे, म्हणजे अजून त्याचं लग्न झालं, म्हणजे थट्टा करतायत प्रभू आता इथे. आणि हे जेव्हा सांगितलं, अहई कुवार मोर लघु भ्राता, तेव्हा शूर्पणखा लक्ष्मणाकडे गेली. लक्ष्मणानं ओळखलं होतं तिला, रावणाची बहीण आहे हे लक्ष्मणाला माहीत होतं. त्यामुळे हे त्यानं ओळखून प्रभू बिलो की बोले मृदुबानी, थट्टेनं, लक्ष्मणच तो त्यामुळे प्रभूंकडे बघत अतिशय गोड वाणीनं थट्टेनं तिला म्हणाला शूर्पणखेला, काय, सुंदरी सुनु मैं उन्ह कर दासा, पराधीन नहीं तोर सुपासा. प्रभु समर्थ कौशलपुर राजा, जो कछु करही उन्ही सब छाजा. हे सुंदरी, लक्ष्मण म्हणतोय बरं, ऐक, मी तिथं जे बसलेत ना त्यांचा दास आहे, त्यामुळे मी पराधीन आहे. दास्यत्व हाच माझा स्वभाव आहे, हाच माझा पेशा आहे. त्यामुळे तुला काही सुख मिळणार नाही, कारण तुलाही माझ्याबरोबर दास्यता करायला लागेल माझ्याबरोबर लग्न केलंस तर. त्यापेक्षा माझा ऐक, ते जे बसलेत प्रभू ते मात्र समर्थ आहेत, कोसलपूरचे राजे आहेत बरं का. त्यांनी काहीही केलं तरी त्यांना शोभून दिसतं बरं का. लक्ष्मण असं श्रीरामांबद्दल शूर्पणखेला सांगतोय. कारण काय सांगतोय पुढे पहा, सेवक सुख चहमान भिकारी, व्यसनी धन शुभ गति बिभिचारी. लोभी जसु चहचार गुमानी, नभ दुहि दूध चहत ए प्राणी. कारण हे सुंदरी, म्हणतोय लक्ष्मण, सेवकानं सुखाची इच्छा करणं हे काही योग्य नाही, म्हणजे ते होऊच शकत नाही.
भिकाऱ्यानं सन्मानाची इच्छा करावी किंवा व्यसनी माणसानं पैशाची इच्छा करावी आणि जो व्यभिचारी आहे त्यानं आपली शुभ गती होईल अशी इच्छा करावी, यासारखी तुझी इच्छा आहे. लोभ्यानं कीर्तीचा हव्यास धरावा आणि दूतानं मानाचा लोभ धरावा. हे सर्व आकाशाची धार काढून दूध मिळेल म्हणण्यासारखं आहे. काय सांगतोय पहा बरं लक्ष्मण. अनेक उदाहरणं दिली आहेत तुलसीदासांनी यामध्ये आणि खूप महत्त्वाची सुद्धा आहेत ती, नाही का, की सेवकानं स्वतःच्या सुखाची इच्छा करायची नसते. सेवक सुखच म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे पहा. सेवकाची इच्छा ही नेहमी आपल्या स्वामीच्या सुखाची इच्छा असणं म्हणजे ते सेवकत्व. त्यामुळे म्हणतोय लक्ष्मण, माझ्याशी लग्न करून तुला काय सुख मिळणार? मला माझ्या सुखाची इच्छाच नाही, त्यामुळे मी तुलाही सुख देऊ शकत नाही. पुढे म्हणतोय भिकाऱ्यानं सन्मानाची इच्छा करणं. त्यानंतर व्यसनी माणसानं पैशाची इच्छा करणं. म्हणजे पैशाची इच्छा जर असेल तर कोणतंही व्यसन ठेवून चालतच नाही. जर व्यसन आहे तर पैसा मिळणार नाही, हे जसं खरं आहे. किंवा व्यभिचारी जो आहे त्याची शुभगती होऊच शकत नाही. लोभ्यानं कीर्तीचा हव्यास म्हटलंय पहा. जो लोभी मनुष्य आहे, खरी कीर्ती जी असते ना ती संत सत्पुरुषांची असते. आणि ती कशामुळे असते तर पूर्णपणे लोभ विरहित अशी ती निस्पृह स्थिती असते. आमच्या महाराजांचं एक वचन आहे, लोभ विरहित स्थितीची कल्पनाच तुम्हाला येणार नाही. असं वचन आहे महाराजांचं. खरंच आहे, नाही का. आपल्याला वाटतं आम्हाला कसला लोभ नाही, पण ज्या वेळेला एखादी मनभावन गोष्ट समोर येते, पैसा असो, मान मरातब असो, कीर्ती असो किंवा कोणतीही लौकिकातली गोष्ट, त्यावेळेला आतमध्ये मला हे नको असं खरंच वाटतं का ह्याची चाचपणी केली तर आपल्या प्रत्येकाला ह्याचं उत्तर मिळू शकतं. त्यामुळे म्हणतात लोभी जो आहे त्याला कीर्ती मिळूच शकत नाही आणि दूताला मान मिळत नाही किंवा त्यानं मानाचा हव्यास धरायचा नसतो. त्यामुळे हे असं आहे, त्यामुळे माझ्याशी लग्न करून तुला काही सुख मिळणार नाही, तू माझ्या स्वामींकडे जा. बरं का. हे सांगितल्यावर पुनी फिरी राम निकट सोई, प्रभु लक्ष्मण पही बहुरी पठाई, लक्ष्मण कहा तो ही सोबरई, जो तृण तोरी लाज परिहरई. पुन्हा श्रीरामांजवळ आली ती लक्ष्मणानं सांगितल्यावर. पण श्रीरामांनी पुन्हा तिला लक्ष्मणाकडे पाठवलं, बरं का. आणि पुन्हा जेव्हा लक्ष्मणाकडे आली तेव्हा मात्र लक्ष्मण क्रुद्ध होऊन म्हणाला, जो अत्यंत निर्लज्ज असेल तोच तुझं वरण करेल. आणि हे जेव्हा तिनं ऐकलं तेव्हा तब खिसियानी राम पही गई, रूप भयंकर प्रगटत भई, सीतहि सभय देखी रघुराई, कहा अनुज सन सयन बुझाई. लक्ष्मण असं बोललं आहे बघून ती अत्यंत क्रुद्ध झाली आणि श्रीरामांकडे गेली आणि मग मात्र तिनं आपलं खरं भयंकर रूप प्रकट केलं. आमची माता जेव्हा तिला बघून घाबरली तेव्हा मात्र रघुनाथांनी लक्ष्मणाला इशारा केला डोळ्यांनीच. आणि त्यावेळी लक्ष्मण अति लाघवसो, नाक कान बिनु कीन्ह, ताके कर रावण कह, मनऊ चुनौती दीन्ही. लक्ष्मणानं अत्यंत चपळाईनं म्हटलंय अति लाघव, म्हणजे अगदी काय म्हणायचं स्विफ्टली असं ते तिचं नाक कान कापून टाकलं आणि त्याद्वारे जणू रावणाला आव्हान दिलं. लक्ष्मणानं म्हटलंय रावण कह मनऊ चुनौती दीन्ही. आणि मग तिची अवस्था बिकट झाली.
नाक कान बिनु भई बिकरारा, जनु स्रवसैल गेरु कई धारा, खर दूषण पही गई बिल पाता, धिग धिग तव पौरुष बल भ्राता. नाक कानाविषयी भयंकर दिसणारी शूर्पणखा आता खरदूषण यांच्याकडे गेली. जणू काळ्या कभिन्न पर्वत असावा, त्यातून काव असते ना, लाल रंग असतो तिचा, तसा प्रवाह व्हावा, तसं तिच्या शरीरातून रक्त वाहू लागलं. विलाप करत जेव्हा त्यांच्याकडे गेली खरदूषणापाशी, म्हणाली, हे बंधूंनो, तुमच्या पौरुषाचा धिक्कार असो, धिग धिग तव पौरुष, तुमच्या बलाचा धिक्कार असो. काय झालं विचारलं त्यांनी. तेही पूछा सब कहेसी बुझाई, जातु धान सुनी सेन बनाई, धाये निसी कर बरू था, जनु सपट कज्जल गिरी जूथा, नाना बाहन नाना कारा, नाना युध धर घोर अपारा, सुपन खा आगे करिलीनी, अशुभ रूप श्रुती नासाहिनी, असगुण अमित होहि भयकारी, गणहीन मृत्यु बिबस सब झारी, गर्जही तरजही गगन उडाही, देखी कटकु भट अति हर्षाही, को कह जियत धरहु द्वौ भाई, धरि मारहु तिय लेहु छड़ाई, धूरी पूरी नभ मंडल रहा, राम बोलाई अनुज सन कहा. खरदूषणानं जेव्हा विचारलं काय झालं, तेव्हा तिनं सर्व सांगितलं. आणि खरदूषणांनी राक्षस सेनाच सज्ज केली. लगेच झुंडीच्या झुंडी धावून गेल्या राक्षसांच्या रामलक्ष्मणांवर. जणू म्हटलंय काजळाच्या पर्वतांना पंख फुटावेत तशाच्या राक्षसांच्या झुंडी दिसत होत्या. अनेक प्रकारच्या वाहनांवर बसलेले, अनेक आकारांचे असे ते होते. भयंकर शस्त्र धारण केली होती त्यांनी. त्या अशुभ रूप म्हटलंय, अमंगल रूपिणी शूर्पणखा तिला पुढं केलं. नाक कान कापलेल्या, अगणित अपशकुन होत होते म्हटलंय. पण मृत्यूच्या तोंडी असल्यामुळे त्या सर्वांनी त्याची पर्वा केली नाही. गर्जना करत, रामलक्ष्मणांना ललकारत आकाशात उडत ते येत होते. ती सेना बघून योद्ध्यांना हर्ष वाटत होता. कुणी म्हणत होता, दोघा भावांना पकडा आणि मारून टाका आणि त्यांच्या स्त्रीचं अपहरण करा. बरं का. आकाश धुळीनं भरून गेलं होतं. तेव्हा मात्र श्रीरामांनी लक्ष्मणाला बोलावलं आणि सांगितलं, लई जानकी ही जाहु गिरी कंदर, आवानिसी चर कटकु भयंकर, रहेहु सजग सुनी प्रभु कई बानी, चले सहित श्री सर धनु पानी. श्रीराम म्हणाले, भयंकर राक्षस सेना आलेली दिसतीये. तू जानकीला घे आणि पर्वताच्या गुहेमध्ये जा आणि सावध राहा. हे बोलणं ऐकून लक्ष्मणसुद्धा हातामध्ये धनुष्यबाण घेऊन आमच्या मातेसह निघाला. आणि ज्यावेळी शत्रुसेना जवळ आली ते बघून, देखी राम रिपुदल चलियावा, बिहसी कठिन कोदंड चढावा. ती शत्रुसेना जवळ येते बघून बिहसी, सहजपणे हसून, बरं का, श्रीरामांनी आपलं कठीण धनुष्य सज्ज केलं. त्या धनुष्यासह हे रघुपती कसे दिसत आहेत.
कोदंड कठिन चढ़ाई सिर जट जूट बांधत सोह क्यों मरकत सयल पर लरत दामिनी कोटि सो जुग भुजग जो कटि कसी निशंग बिसाल भुजगहि चाप भिसिख सुधारी कई चितवत मनहु मृगराज प्रभु गजराज घटा निहारी कई. काय गोड वर्णन केलंय पहा तुलसीदासांनी. म्हणाले, कठीण असं धनुष्य सज्ज केलेले, शिरावर जटाजूट बांधलेले प्रभू असे शोभून दिसत होते, जणू पाचूच्या पर्वतावर कोट्यवधी विजांसोबत 2 सर्प लढत असावेत तसे दिसत होते. कमरेला भाता बांधलाय, विशाल भुजांमध्ये धनुष्यबाण सज्ज केलंय आणि प्रभू श्रीराम असे त्या राक्षसांकडे बघतायत. जणू उन्मत्त हत्तींचा कळप आलेला असावा आणि हा सिंह त्यांना बघत असावा, तसं ते दृश्य दिसत होतं. आई गए बग मेल धरहु धावत सुभट जथा बिलो की अकेल बाल रबिहि घेरत दनुज प्रभु बिलो की सरस कही न डारी थकित भई रजनी चरधारी सचिव बोले खर दूषण यह को नृप बालक नरभूषण नाग असुर सुर नर मुनि जेते देखे जीते हते हम केते हम भरी जन्म सुनहु सब भाई देखी नहीं असी सुंदरताई. राक्षस ओरडतायत, पकडा पकडा, आणि वेगानं धावत आले रामांकडे. बरं का, श्रीरामांना 4ही बाजूनी घेरलं त्यांनी. ज्याप्रमाणे म्हणतात तुलसीदास, बाल सूर्य एकटा आहे बघून मंदेह नामक दैत्यानं त्याला घेरून टाकावं तसं ते दृश्य दिसत होतं. पण झाली गंमत अशी की प्रभू बिलो की सरस कही न डारी. काय खरंच हे परमपिता श्रीराम सौंदर्य आणि माधुर्य निधी आहेत. त्यामुळे म्हटलंय की त्यांना बघून ही राक्षस सेना थक्क झाली. त्यांच्यावर बाण सोडू शकली नाही. मंत्र्याला बोलावलं शेवटी खरं दूषणांनी की हा कोण आहे राजकुमार, कोणी नृप बालक नरभूषण वाटतोय तो. जितके म्हणून नाग असुर देव मनुष्य मुनी आहेत यापैकी कितीतरी आम्ही बघितलेत, जिंकलंय, त्यांना मारून टाकलंय, पण सर्व राक्षसांना म्हणतायत खरं दूषण. बरं का, की आम्ही जन्मात कधी असं सौंदर्य कुठं बघितलं नाही. देखी नाही अशी सुंदरताई. आणि पुढे खरं दूषण म्हणतायत, यद्यपि भगिनी कीन्ही कुरूपा बधलायक नहीं पुरुष अनुपा देहु तुरत निज नारी दुराई जियत भवन जाहु दो भाई. असं वाटून सुद्धा काय धारिष्ट्य आहे बघा, काय नीच वृत्ती आहे पहा. म्हणाले की जरी यानं आमच्या बहिणीला कुरूप केलं असलं तरी हा अनुपम्य असा पुरुष वध करण्याजोगा निश्चित नाही. त्यामुळे श्रीरामांना सांगायला निरोप देतोय, खरं दूषण देत आहेत की लपवलेली तुमची स्त्री आम्हाला ताबडतोब द्या आणि तुम्ही दोन्ही बंधूंना आम्ही जिवंत ठेवतो, जा तुम्ही परत, असा निरोप द्या सांगतायत खरं दूषण. मोर कहा तुम
काही सुनावहु, तासु बचन सुनी आतुर आवहु। दूतन कहा राम सन जाई, सुनत राम बोले मुस्काई। हम छत्री मृगया बन करही, तुम्हसे खल मृग खोजत फिरही। रिपु बलवंत देखी नहीं डरही, एक बार कालहु सनल रही। यद्यपि मनुज दनुज कुल घालक, मुनि पालक खल सालक बालक। जौन होई बल घर फिरि जाहु, समर विमुख में हतउ न काहू। रन चढ़ी करिय कपट चतुराई, रिपु पर कृपा परम कदराई। दूतन जाई तुरत सब कहिउ, सुनि खर दूषण उर अति दहेऊ। सीतेला आम्हाला द्या आणि तुम्ही दोघे जा, हा निरोप त्याला सांगा आणि उत्तर घेऊन लवकर परत या, असं जेव्हा दूतांना सांगितलं खरदूषणांनी, तेव्हा दूतांनी जाऊन हा निरोप श्रीरामांना सांगितला. हसून म्हणाले श्रीराम, आम्ही क्षत्रिय आहोत, वनात आम्ही शिकार करतो आणि तुमच्यासारख्या दुष्ट पशूंना शोधत असतो. बलवान शत्रूंना काही आम्ही घाबरत नाही. प्रत्यक्ष काळ जरी आला आणि वेळ आली तर आम्ही त्याच्याशी सुद्धा लढू. आम्ही मनुष्य आहोत पण दैत्यकुल नाशक आहोत, मुनींचं रक्षण करणारे आहोत. आम्ही बालक असू, लहान असू, पण दुष्टांना दंड देणारे आहोत. त्यामुळे बळ नसेल तर तुम्हीच परत जा. युद्धामध्ये जो पाठ फिरवतो त्याला मी मारत नाही. समर विमुख में हतहु न काऊ, हे सांगितलं श्रीरामांनी. आणि पुढे म्हणाले की रणामध्ये येऊन कपट कारस्थान करणं आणि शत्रूला पाठ दाखवणं हा भित्रेपणा आहे. हे पुन्हा जेव्हा जाऊन दूतांनी सांगितलं तेव्हा मात्र खरदूषण अत्यंत क्रोधित होऊन उठले. उर दहेउ कहेउ की धरहु धाये, बिकट भट रजनी चरा, सर चाप तोमर शक्ति सूल, कृपान परिघ पर सुधरा. प्रभु कीन्ही धनुष टकोर प्रथम, कठोर घोर भयावहा. भये बधिर व्याकुल जातु धानन, ज्ञान तेहि अवसर रहा. सावधान होई धाये, जानि सबल आराती. लागे बर्शन राम पर, अस्त्र शस्त्र बहुभाती. तिन्हके आयुध तिल सम, करी काटे रघुबीर. तानि सरासन श्रवण लगी, पुनि छाडे निज तीर. खरदूषण चिडले, म्हणाले पकडा त्याला. हे ऐकून ते भयंकर राक्षसवीर बाण, धनुष्य, विविध प्रकारचे परशु, कृपाण घेऊन धावले. श्रीरामांनी प्रथम धनुष्याचा टणत्कार केला. घोर भयानक असा कठोर टणत्कार होता तो, जो ऐकून हे राक्षस काही बहिरे झाले, व्याकुळ झाले, शुद्ध हरपली त्यांची. मग मात्र हा शत्रू बलवान आहे हे बघून सावध झाले आणि धावले. अनेक शस्त्रास्त्र श्रीरामांवर सोडू लागले, पण रामांनी मात्र तिळाप्रमाणे तुकडे तुकडे करून टाकली त्यांची शस्त्र सगळी. आणि मग धनुष्य कानापर्यंत खेचून म्हटलंय, तानी सरासन श्रवण लगी, पुनि छाडे निज तीर. आपले बाण सोडले आणि मग काय झालं. तब चले बाण कराल, फुंकरत जनु बहु ब्याल. कोपेउ समर श्री राम चले, बिसिख निसित निकाम.
अवलोकी खरतर तीर मुरी चले निसिचर पीर, भये क्रुद्धती निउ भाई जो भागीरन ते जाई, तेहि बध बहम निज पानी फिरे मरन मन महुठानी, आयुध अनेक प्रकार सनमुख ते करहि प्रहार, रिपु परम कोपे जानि प्रभु धनुष सरसंधानी, छाड़े विपुल नाराच लगे कटन बिकट पिसाच, उरसीस भुज कर चरण जह तह लगे मही परन, चिक्करत लागन बान धर परत कुधर समान, भटकटत तन सत खंड पुनि उठत करि पाषंड, नभ उडत बहुभुज मुंड बिनु मौलि धावत रुंड, खग कंक काक सृगाल कट कटहि कठिन कराल, कट कटहि जम्बुक भूत प्रेत पिसाच खर पर संचहि, बेताल बीर कपाल ताल बजाई जोगिनी नंचहि, रघुबीर बान प्रचंड खंडहि भटन के उर भुज सिरा, जह तह परहि उठि लरहि धर धरु धरु करहि भय कर गिरा, अंतावरी गही उड़त गीध पिसाच कर गही धावही, संग्राम पुरबासी मनहु बलु बालगुडी उडावही, मारे पछारे उर बिदारे विपुल भटक हरत परे, अवलोकि निज दल विकल भटति सिरादि खर दूषण फिरे, सरसक्ति तोमर पर सुसु कृपान एक ही बारही, करि कोप श्री रघुबीर पर अगणित निसाचर डारही, प्रभु निमिष महुरि पुसर निवारी, पचारि डारे सायका, दस दस बिसिख उर माझ मारे, सकल निसिचर नायका, मही परत उठी भट भीरत मरतन करत माया तिघनी, सुर डरत 14 सहस प्रेत, बिलोकी एक अवध धनी, सुर मुनि सभय प्रभु देखी माया, नाथ अति कौतुक कर्यो, देखहि परस पर राम करी, संग्राम रिपुदल लरि मर्यो, राम राम कहि तनु तजहि पावहि पद निर्बान, करि उपाय रिपु मारे छन महु कृपा निधान, हर्षित बरषहि सुमन सुर बाजहि गगन निसान, अस्तुति करि करि सब चले शोभित विविध विमान. कुणाशी युद्ध करतायत कळे ना त्या पामर राक्षसांना. असे भयानक बाण सुटले, जणू अनेक साप फुत्कार करत जावेत असे होते. अत्यंत क्रुद्ध होऊन श्रीराम तीक्ष्ण बाण सोडू लागले. राक्षसवीर पाठ दाखवून पळू लागले ते बघून. तेव्हा खरं दूषण त्रिशिरा हे सर्व खवळून म्हणाले तिन्ही भाई की जो युद्धातून पळेल त्याला आम्ही मारून टाकू. तेव्हा मरण्याचा निश्चय करून हे राक्षस परत फिरले आणि अनेक प्रकारच्या शस्त्रांचा प्रहार श्रीरामांवर करू लागले. शत्रू क्रोधित झालेलं बघून अनेक बाण पुन्हा श्रीरामांनी सोडले आणि भयानक राक्षस कापले जाऊ लागले. त्यांचे अवयव पृथ्वीवर इकडे तिकडे पडू लागले. हत्तीप्रमाणे चित्कार करतायत, धड कापली जात आहेत. असं हे भयंकर युद्ध तिथे सुरू झालं. मायावी होते त्यामुळे काही राक्षस शरीराचे तुकडे होऊन सुद्धा पुन्हा उभे राहायचे, पुन्हा श्रीराम मारायचे. आकाशात त्यांची भुजा शिरं उडायची. विविध कावळे, पक्षी, घारी, कोल्हे सुद्धा आवाज करत होते. असं ते भयंकर दृश्य होतं.
भूत प्रेत पिशाच्च गोळा झाली होती तिथे. ताल देतायत, जणू योगिनी नाचतायत, असं वर्णन तुलसीदास करतायत की श्रीरामांचे प्रचंड बाण या राक्षस योद्ध्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून टाकत होते. अत्यंत मोठा आरडाओरडा तिथे सुरू होता. गिधाड ते मृतदेह घ्यायला येत होती. दुसरीकडून ओढून पिशाच त्या मृतदेहानं ओढत होती. अशा रीतीनं अत्यंत विदारक दृश्य तिथे आहे. अनेक योद्धे मारले गेले. श्रीरामांनी अनेक योद्ध्यांना मारलं. राक्षस खाली पडून विव्हळत आहेत. आणि मग आपली सेना त्याची ही अवस्था बघून त्रिशिरा आणि खरदूषण आता श्रीरामांकडे वळले. अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा प्रहार अत्यंत क्रोधानं श्रीरामांवर करू लागले. पण प्रभूच ते, त्यामुळे एका क्षणात म्हणतायत तुलसीदास, शत्रूंचे बाण तोडून टाकून ललकार करत त्यांच्यावर बाण सोडू लागले. सर्व राक्षस सेनापतींवर 10-10 बाण श्रीरामांनी एकत्र मारले. दस बिसिख उर माझ मारे. सर्व योद्धे पृथ्वीवर पडत होते, पुन्हा उठून भिडत होते, मरत नव्हते. अशी ती माया सुरू होती. 14,000 राक्षस आहेत, काय पहा, आणि आमचे प्रभू एकटेत. हे बघून देव आणि मुनी भयभीत होऊन बघतायत. आणि याच वेळी मायेचे स्वामी असलेल्या मायाधीश श्रीरामांनी एक लीला केली. काय केली तर शत्रुसेनेला एकमेकांमध्ये श्रीरामांचं रूप दिसू लागलं. ते मायावी आहेत असं त्यांचं स्वरूप होतं ना राक्षसांचं, की मारल्यावर पुन्हा जिवंत व्हायचे, धड जुळायचं. पण ह्या श्रीरामांच्या लीलेला त्यांच्याकडे तोड नव्हती. त्यामुळे एकमेकांशीच युद्ध करत करत हे राक्षसवीर मरून गेले. सर्वजण काय म्हणतायत, राम राम कही तनु तजे. काय गोड, काय गोड पहा. प्रभूंनी शेवटच्या क्षणी त्यांच्याकडून राम उच्चार करवला पहा. हाच राम आहे, याला मारा. अशा प्रकारे राम राम म्हणत हे सर्व राक्षस देह सोडतायत. आणि पावही पद निर्वाणा, निर्वाणपद मोक्षपद देत आहेत प्रभू त्यांना. आणि असा उपाय करून कृपानिधान श्रीरामांनी क्षणभरात सर्व शत्रूंना मारून टाकलं. देव आनंदानं फुलं उधळू लागले, आकाशात नगारे वाजू लागले, सर्व स्तुती करतायत. आणि देव विमानात बसून ते सुंदर दृश्य बघून निघून गेले. अशा रीतीनं सर्व राक्षसांना श्रीरामांनी मारून टाकलं. आणि मग जब रघुनाथ समर रिपुजीते, सुर नर मुनि सबके भय बीते, तब लक्ष्मण सीता ही लय आए, प्रभु पद परत हर्षि उर लाए, सीताची तव श्याम मृदु गाता, परम प्रेम लोचन न अघाता, पंचवटी बसी श्री रघुनायक, करत चरित सुर मुनि सुखदायक. अशा रीतीनं म्हणताय तुलसीदास, श्रीरामांनी शत्रूला जिंकलं आणि सर्वांचं भय, देव मनुष्य ऋषी मुनी सर्वांचं भय नष्ट केलं. तेव्हा लक्ष्मण श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे सीतेला घेऊन आला. त्यानं रामांच्या चरणी लोटांगण घातलं. घालू लागला तेवढ्यात प्रभूंनी त्याला मोठ्या आनंदानं उठवून हृदयाशी धरलं. आणि आता आमची सीता माता श्रीरामांच्या श्यामल कोमल देहाकडे अत्यंत प्रेमानं बघू लागली. परम प्रेम लोचन न अघाता. तिचे नेत्र तृप्त होत नव्हते त्यांना बघून. अशा रीतीनं म्हणतायत, पंचवटी बसी श्री रघुनायक. रघुनायक अशा रीतीनं पंचवटीमध्ये राहून सुर आणि मुनी, देव आणि मुनींना सुखदायक अशा लीला करू लागले. अशा रीतीनं
हे खरं दूषण त्रिशिरा यांचा वध, त्या राक्षस सेनेचा वध श्रीरामांनी केला. ह्या शूर्पणखेच्या कथेनं त्याचा प्रारंभ झाला. पण आता मात्र ही खवळलेली शूर्पणखा आपल्या भावाकडे, लंकेला, रावणाकडे जातीये आणि तिथं त्याला काय सांगतीये, त्याला कसं चिथवतीये याचं वर्णन तुलसीदास करतील. ते आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.